बिबट्याला शेड्यूल 1 मधनं काढा अशी लोकांची मागणी आहे. हे बरोबर. शेड्यूल 1 काय आहे आणि त्याला काढल्यावर काही फरक पडेल का? शेड्यूल 1 वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंदर, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंदर अशा अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती की ज्या प्रजातींना माणसाच्या वाढीमुळे किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमुळे जे धोका निर्माण झालेला आहे, त्यांच्या नामशेष होण्याच्या त्या काठावरती आहेत, तर बरोबर अशा आहे. प्रजातींना आपण शेड्यूल ए मध्ये टाकतो. बरोबर आहे. तर ते शेड्यूल एच्या ज्या प्रजाती आहेत त्यांना आपण हायस्ट प्रोटेक्शन देतो. तर बिबट्या सुद्धा शेड्यूल ए मध्ये आहे. आता बरोबर. डिमांड येत आहे की त्यांना शेड्यूल 2 मध्ये टाकावं. बरोबर. शेड्यूल 2 मध्ये काय आहे की जे प्रोटेक्शन आपण शेड्यूल ए मध्ये देतो किंवा 1 मध्ये देण्यात येतं, ते प्रोटेक्शन हलकंसं माइल्ड होतं. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारची परवानगी घ्यायची गरज पडत नाही, की काही ठिकाणी प्राण्यांनी हल्ला केलेला असेल किंवा त्या ठिकाणी जर काही कंडिशन्स वाढत चाललेले असतील, वाद वाढत चाललेले असतील, तर तिथे राज्य सरकार आपल्या परीने आपल्या लेवलवरती त्याला मॅनेज करू शकतं. बरोबर आहे. म्हणून लोकल लोकांची अशी मागणी आहे की जिथे सारखे बिबट्यांचे हल्ले होतात, तर त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला शेड्यूल 1 मधून काढून शेड्यूल 2 मध्ये टाका.